साहेब, आज एक दिवसीय शिबिर नाशिकमध्ये घेत आहात, उद्याला मोर्चा देखील काढणार आहे. नाशिक निवडण्याचं काय कारण आहे आणि काय पुढचे ध्येय धोरण असणार आहे? असं की शिबिर नाशिकला घ्यावं असं नाशिक जिल्ह्याचे आमचे सहकारी आहेत, त्या सगळ्यांचा आग्रह होता. एक वर्षापूर्वी ज्या लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला नाशिककरांनी तिन्ही खासदारकीच्या जागा आमच्या खासदार दिल्या. त्यामुळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे की इथे काही प्रश्न असले, इथं काही अडचणी असल्या, खासदारांच्याबरोबर संपर्क ठेवून स्थानिक जनतेशी अधिक सुसंवाद कसा करता येईल त्या बाबतीत काळजी घेणं हे त्याच्यावरचे आमचे उद्देश होते. आणि म्हणून नाशिक निवडलं. याच्यापूर्वी अनेकदा पक्षाच्या राज्य पातळीवरचे कार्यक्रम हे नाशिकला झालेले आहेत आणि म्हणून नाशिकची निवड झाली. आता प्रश्न असा आहे की उद्याच्या दिवसात ते आजच्या दिवसात साधारणतः आज देशात राज्यात जी स्थिती आहे त्याचा एक आढावा घेणं आणि पुढच्या कार्यक्रमाच्या बद्दलची आखणी करणं या बाबतीत चर्चा करण्याच्यासाठी आजचं हे बैठक अतिशय महत्त्वाची आहे. काही प्रश्न आहेत, शेतात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतीमालाच्या किमतीचे प्रश्न आहेत, कांदा किंवा तत्सम पिकाच्या निर्यात बंदीच्याबद्दलचे काही प्रश्न आहेत. या सगळ्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारच्या समोर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा अनुकूल असे काही निर्णय घेतले गेले नाहीत आणि म्हणून त्याबद्दल जनतेच्या भावना ह्या व्यक्त करण्याच्यासाठी हा उद्याचा मोर्चा हा त्याच्यावरचा हेतू आहे. आणि माझी खात्री आहे की यामधून लोकांचा सहभाग मोठा राहील आणि त्यामुळं एक या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक चर्चा मीडिया आणि बाकीच्या पद्धतीनं सुरू होईल आणि त्यासाठी उद्याचा हा मोर्चा आहे. साहेब, काल आपण भाषणामध्ये म्हटलं होतं की राज्यामध्ये अस्थिर परिस्थिती आहे, ती शांत करण्याची गरज आहे आणि वाटेल ती किंमत मोजायला देखील आपण तयार आहोत. काय नेमकं म्हणायचं आपल्याला? एक्झॅक्टली अस्थिर असं नाही. सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य होतं. त्या ऐक्याला कुठेच धडा बसतो आहे, त्याच्यावर तणाव येतो आहे, त्याचा मी असा शब्द वापरला होता, त्याची वीज होते असं चित्र या ठिकाणी दिसतं. आणि हे इथंच आहे असं नाही, राज्यात आपण बघतो हा असो प्रश्न, तो आरक्षण असेल किंवा आणखीन काही असतील, यामधून समाजामध्ये कचुता नको याची काळजी घ्यायची गरज आहे. आणि आम्ही त्याच्यात सामंजस्य निर्माण करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल त्या दृष्टीनं आपली तयारी असली पाहिजे हा माझा विचार त्या ठिकाणी मांडला. साहेब, सरकारने जो GR काढलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात, त्याने मराठ्यांना खरंच लाभ होणार आहे का? आपलं काय यावर निरीक्षण आहे? प्रश्न असा आहे की ह्याच्याचा ब क असा विचार न करता सगळ्यांनी एकत्र येऊन त्याची चर्चा करून याचा मार्ग काढला पाहिजे. आज असं दिसतंय हे यांच्यासाठी, ते त्यांच्यासाठी. माझ्या मते सरकार म्हणून असं योग्य नाही. आता सरकार करतं आहे काय, एक कमिटी एका माणसाच्या अध्यक्षतेत, दुसरी कमिटी दुसऱ्या माणसाच्या अध्यक्षतेत. सरकारच्या कमिट्या निवडल्या जातात पण ते एका समाजाचे सभासद त्याच्यात कधी असत. सरकार हे एका जातीचं, एका समाजाचं नाही, ते सगळ्यांचं. आणि
त्यामुळे तुम्ही इथल्या समित्यांच्या नियुक्त करताना व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला मदत करणारा असला पाहिजे. ज्या दोन समित्या निर्माण केल्या ती एकच समिती असायला पाहिजे, मराठा आणि ओबीसी. तसं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं हे आहे, कुठली कमिटी करायची असेल हो. ते एका जातीची करू नये, हां 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 समाजाची कर. बरोबर. त्याच्यामध्ये सगळ्यांना घे. हो. या निमित्तानं ओबीसी मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. माझा सांगायचा उद्देशच हा आहे की काही झालं तर सामाजिक ऐक्य आम्हाला हवं, आम्हाला अंतर नको आहे. आणि त्या दृष्टीने जे जे काही करावं लागेल त्याची चर्चा आम्ही आज उद्या करू आणि नंतर त्याचा काही व्यापक कार्यक्रम घेता आला, जे काही कमिटी ठरवेल त्या दृष्टीने पावलं टाकली जातील. छगन भुजबळ 2 दिवसापूर्वी असं म्हटले होते की महाविकास आघाडीचे आणि जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, ते मराठा नेते याबाबत काहीच बोलत नाही, त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती कळत नाही. आपल्याकडे साधी गोष्ट मी आत्ताच सांगितलं की एका जातीचं राजकारण करणं हे आम्हाला सोबत नाही. हो, आम्हाला व्यापक दृष्टिकोन घ्यायचा, हो, सगळ्यांना घ्यायचं हो. आणि त्या सगळ्यांना घ्यायचं असल्यामुळं काही करून अंतर्वादी अशा प्रकारचं भाष्य किंवा अपेक्षा करणं हे योग्य नाही. चला, प्रधानमंत्री मणिपुर दौरे पे थे, क्या कहेंगे? उनका दौरा अभी लेट हुआ है, ऐसा नहीं लगता है? गए ना, यानी कि बहुत महीनों से वहाँ डिमांड थी कि उन्होंने आना चाहिए, इसका स्वीकार उन्होंने किया, वहाँ गए, अच्छी बात है. साहेब, पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये मॅच होत आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाने विरोध केलेला आहे, मॅचवर बहिष्कार टाका. आपण कसं बघतात ही मॅच घेणं गरजेचं होतं की टाळता आली असते? जसं आहे ना, आता काय त्याची चर्चा करा. त्याच्यात लोकांनी भूमिका घेतली, हो, प्रश्न एका दिवसाचा आहे, हो, त्यानंतर बघूया. हा काही फार लांबचा इश्यू नाही. हो. आज आंदोलन होत आहे त्यांच्या पक्षाचे. पक्षांचे आंदोलन. साहेब, शेवटचा प्रश्न, मनोज जरांगेंचं जे आंदोलन झालं त्यावर तुम्हाला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला की तुमच्याच सामन्यावरून जरांगे वारंवार आंदोलन करतात, आपण कसं बघताय? असं ज्याच्यात आपला कवलीचा संबंध नाही असं शेर नाही. हो, त्याच्यात कोणी काय म्हणत असेल ते सत्यावर आधारित नाही, बरोबर. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करायला नको. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.